हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांचं या नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे। पाचीगाव नगरीच्या वतीने आपण एकदा जोरदार टाळ्यांमध्ये ताईंचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे। महायोगी के नटी भीमराला परम पुंडरी कायला मुनींद्रे परब्रह्मलिंगम बसे पान पांडुरंग प्रसंगी कीर्तन रूपी चौधरी घेतलेला अभंग अखिल गुण ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्माचे स्वरूप सगुण साकार सावत्र जगासमोर मांडणारी श्रीमंत वैराग्यमूर्ती जगतको जगतुंनी जगतमान्य देवनिवासी तुकोबाना यांचा चार चरणाचा अखंडितपणे मरणालाही ज्यांनी मारलं असे वैष्णव त्यांचा अधिकार सांगतानाचा अभंग आहे। कारण वैष्णवच त्याला म्हणावा जो काळाला घाबरत नाही, जो काळाला घाबरत नाही तोच वैष्णव आहे हे सामर्थ्याने तुकोबा सांगतात। वैष्णव त्याला म्हणावं जो मरणाला सुद्धा मारतो आणि सामर्थ्याने उभा टाकतो। मग तो चिंता नाही करत आहे कोण दिवस येईल कैसा, पण जोपर्यंत तुम्ही वैष्णव घडत नाही आहात, तुम्ही वैष्णव मार्गावर चालत नाही आहात, तोपर्यंत चिंता वाटणारच आहे कोण दिवस येईल कैसा। दोन्ही अनुषंगाने अभंग लक्षात घ्यायचं। अभंग घ्यायचं कारण औचित्यही तसंच आहे। वैकुंठवासी आबासो गोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोडके कुटुंबियांच्या माध्यमातून थाटलेल्या नामचिंतनाचा गोड अट्टहास, त्यांचे सुपुत्र मुलं मुली अपतेष्ट मंडळी सोयरे धायऱ्याच्या सानिध्यामध्ये कीर्तन सोहळा, अखंडितपणे वारकरी संप्रदायाची सेवा करत ज्याने आयुष्य जगलं त्या व्यक्तीचं मरण सुद्धा जगाच्या मालकाच्या मर्जीनेच असतं। ह्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तो व्यक्ती मरत नाही असं कधी होत नाही, मरतोच तो। लल्लाटी जे लिहिले न पुसेला काही केले, अंधश्रद्धा नावाची गोष्ट वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही। कोणी असं म्हणेल की असं केलं तर असं होईल, तसं केलं, छोट्या छोट्या रिमझिमला घाबरू नका, आयुष्यात चालतच असते। लोकांनी पावसात भाषणं केली तर इलेक्शन जिंकली, आपण पावसात कीर्तन करू म्हणजे कमीत कमी आयुष्य तरी जिंकू, हो की फार काही घाबरायचं नाही। फारच आहे तर आपणही थांबवणारच आहे। आता लोक म्हणतील स्वतः निवारात थांबून पुढच्याला ज्ञान सांगायचं लय सोपं असते, पण मी काय गोडके कुटुंबाला म्हणलं नव्हतं माझ्यावर छपर ठेवा म्हणून, माझंही नसतं तरी मला काही हरकत नसतं आणि तरी मी बंद केलं नसतं। फार वेळा आम्ही अशी कीर्तन केली, फक्त विनंती आहे फार वेळ थांबला तर आपणही थांबूयात, फक्त तुमच्यामुळे बाकीच्यांचंही कीर्तन थांबेल असं नको, थोडा त्याच्यावरही विश्वास ठेवूया। कारण विश्वास तो करी स्वामीवरील सत्ता, जगाच्या मालकाच्या मनावर सामर्थ्य करायची ताकदच फक्त विश्वासात आहे। फक्त लई घाई करू नका, ती आपण छत्री उडायची लई घाई केल्यामुळे पाऊस लई येतो, हा ना, म्हणजे देव म्हणतो उघडली तर पडूच घेऊ दे मग, आता की नाही असं असतं ना दादा, घाई नाही करायची, थोडंसं थांबूया, काही होत नाही। हा, आणि जरी पाऊस पडला, जरी तुम्ही भिजले, जरी तुमची लेकरं लहान असली तर विश्वासानं सांगते लेक म्हणून या पावसामुळे तुमचं काहीच शरीराचं आणि आयुष्याचं वाईट होणार नाही, ही मात्र सामर्थ्याने सांगते। पाऊस मालकाच्या नामचिंतनासाठी हजेरीला होतं, हा टाळ्या वाजवत जा, चांगली गोष्ट वाजवणं, तेवढंच गरम लागतं वाजवायच्या, थंडी असते बरं गरम लागतं आपल्याला, त्याला काय असते वाजवायची असते, हा बरं चांगलं असतं दादा। आता उगा आपल्याला जास्त झालंय म्हणून त्याची किंमत कळत नाहीये, पण पाऊस नसल्यावर गेल्या वर्षी काय फजिती झाली आपल्यासारखं कोणाला माहित नाहीये। बरं आपण पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे, पाऊस पडल्याशिवाय आपला उदरनिर्वाह चालत, आपण काही जागीरदार पोटी जन्माला आलो, आपला काही फार पुण्यासारखा व्यापारी भाग, आपला डाळिंब म्हणा द्राक्ष म्हणा सगळं पावसावरच आहे ना, त्याच्यामुळे फार काय गेला ना काय थोडा थोडा। आणि ती तुमची परीक्षा बघायला लागला, ते पण म्हणताय कवर थांबतात, काय आपलं काय झालं नाही का, आपण फार घाई करतो।
एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, ताई झाड वाढत नाही. म्हणलं अरे वेड्या, पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होत. आणि तुम्ही हुशार आहेत तसे, तुम्ही सांगा पाचेगावकर वाढेल का झाड? तुमची तशीच गत आहे सध्या. तुम्ही सारखं छत्री उगवता मग ती सारखं मजा घेत हो तुमची. तर थोडासा धीर धरा. मंत्रणी नवनीता तैसे घे अनंता माया कथा सांगणे मार्ग. देवाचं नामचिंतन किंवा देवाचा अधिकार सामर्थ्याने मिळवायचं असेल तर तुम्हाला स्थिरॅलिटी, स्थिरता शिवाय पर्याय नाही. कुठलीच गोष्ट घाईने मिळत नवा, पटकन खचायचंही नाही आणि पटकन उत्साहही साजरा करायचा नाही. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने लिहिलेली बी सांगायची. कसं असतं पाचेगावकर, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. आणलेलाच मोठं करायचं नाही. जास्त उत्साहही नको आणि जास्त संकटाचा भारही नको. उत्साहात सांगा देवा तुझ्यामुळे आहे आणि दुःखात सांगा देवा तू आहेस. कळतं? आनंद असेल तर सांगा देवा तुझ्यामुळे आहे आणि दुःख असेल तर सांगा देवा तू आहेस. जर दुःखाला तुझ्यासारखं सामर्थ्यवंत पाठीपुढे उभा आहे तर मी काळजी करत नाही. आणि आनंद जर तुझ्यामुळे आहे तर तो तुझ्यामुळे आहे याची जाण मला, त्यामुळे मी त्याचा गर्वही करत नाही. हा वैष्णवाची ही स्थिरता आहे बघा. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. काही मन इतकं बेकार आहे ना. विवेकाते भुलवी संतोषाशी चाल लावी, बैसी चित्री हिंदवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. बरं 10 प्रकार शास्त्रामध्ये वर्णन केले चंचल असणारे. मनोमत करो मेघो, माननी मदनो मरुत, मा मधुमर्कटो मत्स, नकार्दश चंचल. त्यात सगळ्यात चंचल काय आहे तर मन आहे म्हणे. तिसऱ्या क्रमांकाला पाऊस आहे म्हणे. मेघ हा 3 नंबरचा. मनो मत करो मेघो, मानिनी चौथी कोण आहे? स्त्री आहे. चौथी कोण आहे? स्त्री आहे. मनो मत करो मेघो, माननी मदनो मरुत, मा मधो मर्कटो 9वा माकड आहे. आणि सगळ्यात प्रथम आहे मन आहे. हे सगळ्यात चंचल कोण आहे? बरं किती चंचल आहे याचं वर्णन आहे. माकड कोण आहे? तुम्ही स्वतःच्या मर्जीने आलात ना गोरकीकर, हे मर्जीने आलेत ना ह्यांच्या. 200 देऊन आणलं नाही, ते चालू आहे ना. त्या झाला आता ही विधानसभेला लोकसभा झाली आहे की नाही. मर्जीने आलात ना तुमच्या. कीर्तनासाठी आलाय, सामर्थ्यासाठी आलाय, जगाच्या मालकाच्या नामचिंतनासाठी आलाय. मग तसे बसा, बोलत जावा. सांगा माकड माहिती आहे? हा जरी माहित नसलं घरातलं काय कमीत होय त्याच्यावरच पॅटर्न माहिती ना. माकड असे की नाही माकड. आता माकडाला दारू बजली. माकडाला काय बजली? दारू. आता 2 पायाच्या माकडांना पेल्यावर काय गत होतं हे आपल्याला चांगलं माहिती. माणसं खुशाल म्हणतात, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतो बायकोला आणि सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. आता काय करायचं माय? पेला की टोपल्यावर शेळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनोकत वाढ लागतात खा. येईल का माय? तो अहो किती बाटल्या टाकलेल्या सुद्धा तेवढ्या दुंदीत म्हणे नियाडा आहे कमी, लेंड्या आहेत ना त्या. अगदी अशीच अवस्था आहे आमची. आम्हाला कळत नाही असं नाही, पण कळतंय ते वळत नाही हे फार सामर्थ्यवंत. आम्ही जागे, आम्ही झोपीचं नाटक करतोय. झोपलो नाही आहेत आम्ही. सगळं कळतं आम्हाला. एखाद्याने मांसाहार करावा आणि त्याला म्हणा तुम्ही चल बरं मंदिरात, येईल का तो? मांसाहार केलेला व्यक्ती मांसाहार केल्याच्या दिवशी मंदिरात येईल का? काय म्हणणार तो? नाही आज मी चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे. म्हणजे बुद्धीला कळतंय पण मन वळू देत, प्रारब्ध नामचिंतन जोडू देत. पुण्य कमी पडतंय, पापाची वाटा जास्त झालाय. मग काही हरकत नाहीये. पुण्याची गणना करताना नाही एवढं सामर्थ्यवंत व्हाल तुम्ही. हरी उच्च अरे हरी मुख्य
टोपे जळतील पापे जन्मांतरीचं. बरं एका जन्माचं आहे का? नाही, जन्मोजन्मीचं पाप जळायची ताकद आहे. पुन्हा अग्नी वेळे समर्थ झाले तैसे नामे केले जपता हरी. माणसं विचारतात देवाचं नाव देतं काय? देवाचं नाव काय देतं असं नाही, देवाचं नाव सामर्थ्य देतं जे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवायची ताकद निर्माण करतं. देवाचं नाव काही चमत्कार आहे का? नाही आहे. जिथे मला विश्वास आहे की जगाचा मालक माझं रक्षण करतोय तिथं मी काहीही करायला घाबरत नाही. आता एखादा नेत्याचा कार्यकर्ता असू द्या, तो खुलेआम गुन्हे करतो. का करतो? माझा बाप लय मोठा आहे, आपल्या पाठीमागचा हात लय वाट आहे, झाल्या 2-4 केशी तर काय फरक पडतोय, जमानतवर जगू. आपल्याला फरक पडत तसं आम्ही विश्वासाने सांगतो, अरे तुझा चुकीच्या गोष्टीत साथ देतो, आमचं तसं नाहीये. आम्ही जर सत्य असू तर आम्हाला जगाने नाकारलं तरी चालतंय, पण जगाला मान्य करायला आमचा बाप लावतोच. वाऱ्या हाती माप चालू कीर्ती मुख त्याचे नारायण. आमचा बाप आम्हाला सत्याची पावती देतोच. सकारात्मक आहे. आम्ही का काळाला तरी घाबरावे? विश्वास आहे ना. बरं फक्त विश्वास आहे का? नाही, अनुभव सुद्धा आहे. अनुभव सुद्धा आहेच की. किती अनुभव सांगणार आहे? आजही माझे ज्ञानोबराय जिवंत आहेत. 750 वर्षाला माझ्या ज्ञानोबरायांना समाधी घ्या, काय नाही स्पर्श करू शकत. योगी आहेत. बरं योगी आहेत योगी आहेत. पण योगी कोणाला म्हणावं तर योगी तो ही करीती परी कर्मे तिरेन वंदी जती. जे सांडिले आहे संगती अहम भावाची. अहम ही भावना जिथे स्वत्वाची जाणीवच नाहीये, कर्माचं बंधनच नाहीये, तो योगी आहे. जन्म मृत्यू त्याच्या हातात आहे म्हणून तो ज्ञानोबराय आजही जिवंत आहे. आमचं तुकोबरा आहे, तुम्हाला दिसत जरी नसले तरी आजही सामर्थ्य आहे. आमचे नाथ बाबा, आमचे सावता महाराज, आमचे चोखोबरा आहे. तुम्ही मला काही बोलता का ताई? बरं कसं सांगू तुम्हाला? किती संकट वाट्याला येतात. एखाद्या वेळेस देव तरी म्हणेल भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, पण संत तसंही करत नाहीये. संताकडे खटेनट यावे, शुद्ध होऊन ये. प्रत्येकाला अधिकार तेवढाच. जगाच्या मालकाचं स्वरूप असणारे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. खरं सांगू का, जोपर्यंत तुम्हाला तुमचं अस्तित्व कळणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला देव नाही कळणार. आधी स्वतःची ओळख करून घ्या. मी कोण आहे हे समजून घ्या, मी कोणामुळे आहे हे समजून घ्या, आणि मी कोणामुळे आहे तर मला काय केलं पाहिजे हे समजून घ्या. कळतं हो? आजकालच्या पिढीला काही कळत नाही का? सगळं कळतं की. मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत नागाबाच्या पोटी जन्माला आली आहेस, चांगलं कळतं, बोलायचं, राहायचं, वागायचं समजतो तुला, पण कधी भजन करताना, देवळात जाताना, आईबापाच्या चरणावर मस्तक ठेवताना दिसली नाहीस. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग. पण ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, बहीण म्हणून सांगते, हे जग तुझं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगतो मानतो म्हणून सांगते. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारखी वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का? दर्गे आली वे, दर्गे आली वे, किरताना दर्गी टाळी पाहिजे तुला घे, बोलती वे, दान करताय बे करायला. हे असं लोकांचं. पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही, असलं वागून. अरे थोडा तरी भाव पाहिजे की नाही? भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. काहीतरी प्रेमानं करत जगावा, प्रत्येक गोष्टीत स्वार्थ नाही शोधावा, हे की नाही? कीर्तन 5-1.5 तास प्रत्येक गोष्टीचा भार विसरून ऐकावं. अहो आम्हाला कीर्तनच माहित नाही. काय ताकद असतं ना कीर्तनात? जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे, जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे. सोन्मा नावाचा त्यांचा पखावाज मानवायला नाहीये. तुकोबांनी विचारलं कुठे गेला सोनबा? नाही म्हणे आजारी येतो, त्याला यायला जमणार नाहीये कीर्तनाला. तुकोबांना नाराजी वाटतेय, जर माझ्या आवडीचा पखावाज वाटत नाहीये तर मी का कीर्तन करावं? नाही, मला आजचं कीर्तन नाही करायचंय. लोक बसलेली आहेत, पण लोक काही आपल्यासारखी आहेत का? ब्रह्माजी बुवा, रामेश्वर शास्त्री, असे ज्ञानवंत लोक ज्यांना शास्त्रवेद पुराण तोंडपाठ आहेत, मुखदगत असणारे, ती लोक कीर्तन ऐकायला बसली आहेत. मुक्ताई, जनाई, कान्होबापा कीर्तन ऐकायला बसल्यात. तुकोबाराय जमणार आहे का तुम्हाला हे पंढरीचं कीर्तन नाही करून? मग कीर्तन आषाढीचं आहे, वारी पूर्ण होईल का तुमची न कीर्तन करता? मग कीर्तन करा तुकोबा. तुकोबा म्हटले कसं करा सांगा बरं तुम्ही? मन उदास आहे, माझा पखावाज वादक आवडीचा नाहीये, तर मी का करावं? असं नाहीये की तू आवडीचा नाहीये, आला नाही, तो आजारी आहे. तो कोण आहे? आजारी आहे. आणि तो आजारी आहे, त्याला सोडून मला करावंसं वाटत? जीव आहे. भक्तांवर काय आहे? जीव आहे, नाही करावंसं वाटत.
बोलवा. तुकोबा हट्ट करू नका, कीर्तन करायला चालू करा. तुकोबाला कीर्तन करत असताना रामकृष्ण हरीला डोळे झाकायचे, ज्ञानेश्वर माऊलीलाच डोळे उघडायचे. डोळे झाकले रामकृष्ण हरी म्हणण्याच्या अगोदर स्वरासाठी पखावाजावर थाप पडली. जशी शाईच्या पुढेवर पखावाजाची थाप पडली, नाद झंकारला आणि तिथून जसा राम असा आवाज त्या थापेतनं निघाला. तुकोबांना थापेवर कळलं पखवाज वाजवायला माझा सुनबा आला. विचार करा, याला संतांचा जीव म्हणायचं. आणि वारकरी संप्रदायानं हे शिकावं. कलाकारांचा कीर्तनकारावर किती विश्वास हवा आणि कीर्तनकारांचा या संत वृंदांवर किती विश्वास हवा हे संतांच्या या चरित्रातनं कळतं. जर पखावाजाच्या थापेवर तुकोबांना कोण पखावाज वाजवतो हे समजत असेल तर विचार करा काय जीव असेल त्या व्यक्तिगतच. बरं असं आहे का, हा पखावाज वादक आहे, हा गायक आहे, हा मंडपवाला आहे, हा शिट्टीवाला आहे, मी कीर्तनकार आहे, नाहीये ना. जीव समान आहे, जगाच्या मालकासारखंच की. उच्च नीच काही निने भगवंत तुष्ट भाव भक्ती देखून या. अहो जगद्गुरु आहेत ते. नाद झंकारला आणि कळलं सोनबा पखावाज वाजवायला आला. अखंडितपणे आनंदी मनाने कीर्तन केलं. त्रैलोक्य नाचलं तुकोबांच्या कीर्तनामध्ये. जगाच्या मालकानं देहभान हरपून आपला देह रमवला आणि जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन संपलं. ज्ञानेश्वर माऊली झालं, चाल झाली, जय विठ्ठल झालं आणि जसं काही बोलले लेकरू म्हणून ज्ञानदेव तुकाराम झालं. प्रत्येकाने तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. आता सोनबाई चरणावर मस्तक ठेवायला आला. सोनबाई तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवलं. तुकोबांनी काय गोड पखावाज वाजवला लेकरा. आजारी असताना सुद्धा म्हणून पाठीहून हात फिरवायला गेले. जसा सोनबाच्या पाठीला हात लावला तसा पाठ कुठं गेली देव जाणे. सोनबाचा पाठीचा हात तुकोबारायांचा थांबला नाही, तो डायरेक्टच जमिनीला स्पर्श करायला गेला. तुकोबारांनी डोळे उघडले. अरे आत्ता होता ना सोनबा इथे, कुठे गेला? रागावला वाटतं कदाचित माझ्यावर. आजारी असताना पखवाज वाजवायला लावला मी त्याला, मीच जातो. रामेश्वर शास्त्री म्हणले तुकोबा थांबा, लोक तुमच्यासाठी थांबलेत, मी त्याला घेऊन येतो. रामशास्त्री सोनबाच्या घरी गेले, दरवाजा वाजवला. त्या सोनबाच्या नातवानं दरवाजा उघडला. कोण आहे? अहो शास्त्री. अंथरुणात पडलेला सोनबा शास्त्रीने बघितला आणि विचारलं काय झालं रे बाबा, आल्या आल्या अंथरुणात गेलास. अरे इतका गोड पखावाज वाजवलास, इतकं देहभान अर्पण तुकोबांनी कीर्तन केलं, तुझा नाद अख्ख्या त्रैलोक्यात झंकारला आणि इथे का अंथरुणामध्ये येऊन पडला. सोनबा म्हणलं चेष्टा करता का शास्त्री, गेली 3 दिवस झाला अंगाचा ताप उतरला नाही माझ्या. गेली 3 दिवस झाला अंगाचा ताप उतरला नाही माझ्या. आगेसारखं फणफणत आहे माझं अंग, देहाला दाह लागलाय अशी अवस्था आहे माझी. आज जातो की उद्या हा प्राण तळमळतोय माझा आणि तुम्ही म्हणता कीर्तनात पखावाज वाजवलं. सोनबा चेष्टा करताय, आधीच वाईट वाटतंय. जगद्गुरु तुकोबांचं आषाढीचं कीर्तन या हातांना वाजवता आलं नाही. वाईट याचं वाटत नाही की देह अंथरुणामध्ये पडलाय, वाईट याचं वाटतंय की देहात देह असताना तुकोबांचं कीर्तन वाजवता आलं नाहीये. याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं माझं. पूर्वजन्मीची पापाची पुण्याई काय सांगायची. पूर्वींचा पापीचा ठेवा म्हणून मला तुकोबांचं कीर्तन वाजवता आलं नाही. डोळ्यातला गळा गळा असं येत आहे. रामेश्वर शास्त्री म्हणले काळजी करू नको, मी घेऊन येतो तुकोबांकडे तुला. खांद्यावर घेतलंय सोनबाला, निघाले शास्त्री तुकोबांकडे. तुकोबाने विचारलं काय झालं रे, खांद्यावर का आलास? दुखतोय तुकोबा. आणि इतका गोड पखावाज वाजवलास. तुकोबा तुम्ही ही मस्करी करता का? अहो जगद्गुरु तुम्ही शोभत नाही तुम्हाला खोटं बोलणं. अहो 3 दिवस झाला अंथरुणात पडलेला देह माझा कसं काय पखावाज वाजवेल कीर्तनामध्ये? अहो असं काय म्हणता सोनबा, तुम्ही तर इतका गोड पखावाज वाजवला म्हणून इतकं सुंदर कीर्तन करता आलं नाही. तुकोबा तुमच्या पायाची आणि घेऊन सांगतो जगाच्या मालका शपथ, मी 3 दिवस झालं पखावाजाला हात सुद्धा लावला नाही. आता मात्र तुकोबांच्या आसनांचा पाजर फुटलाय. जगद्गुरु तुकोबांनी पंढरीच्या मालकाकडे हात केलाय आणि विचारलं देवा माझं कीर्तन आनंदी व्हावं, यांना ऐकता यावं म्हणून माझ्या कीर्तनात पखावाज वाजवलास की रे विठ्ठला. माझ्या कीर्तनात पखावाज वाजवलास, यात काय नवलंय परमात्म्या. या फटक्या माणसाच्या चरणावर मस्तक ठेवलंस की रे विठ्ठला. तेवढी नम्रता तुला दिली तरी कोणी परमात्मा. लोक म्हणतात कीर्तनात काय ताकद असते. विश्वाचा मालक चरणावर मस्तक ठेवतो ही ताकद त्या व्यासपीठाची असते. पांडुरंग परमात्म्याने कीर्तन गोड हो म्हणून कीर्तनात पखावाज वाजवला. कीर्तनात खंड पडू नये म्हणून जगाच्या मालकानं थाप टाकली. त्याच कीर्तनकाराच्या चरणावर मस्तक ठेवलं. लक्षात ठेवा त्याला कीर्तनकारही तुकोबांसारखा लागतो, थाप टाकणाराही सोनबासारखा लागतो आणि ज्याच्या विषयी कीर्तन केलंय तो मालक सुद्धा पंढरीचाच लागतो.